नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। आज आपल्या किचनमध्ये आपण मालवणी पद्धतीची कोवळ्या फणसाची भाजी बघणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी हा कोवळा फणस घेतला आहे। आता आपण तो कट करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी इथे मी हाताला प्रथम तेल लावून घेणार आहे आणि सुरीला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता ह्याचे दोन भाग कट केल्यानंतर आता जो बाहेरचा काटेरी भाग आहे तो आपल्याला अशा रीतीने कट करून घ्यायचा आहे आणि मधला जो भाग आहे पावचा तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्याचे अशा प्रकारे तुकडे करून ते पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व फणसाचे तुकडे करून घेतले आहेत। आता 2-3 वेळा ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। इथे मी एका टोपामध्ये गरम पाणी करत ठेवलं होतं। तर आता हे सर्व तुकडे त्यामध्ये घालून आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतील। 15 मिनिटांनी आपला फणस चांगला शिजून येईल। तर साधारण 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला फणस चांगला शिजलेला आहे। तर इथे मी तुम्हाला एक फोड कुस्करून दाखवते। तर तुम्ही पाहू शकता आपला फणस चांगला शिजला आहे। आता गॅस बंद करून फणसाचे तुकडे पाण्यामधून काढून थंड करून घ्यायचे आहेत। इथे एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला 2 मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत। तसेच त्याचबरोबर आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या सुद्धा घालून घ्यायच्या आहेत। आता कांदा आणि लसूण चांगली सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। कांदा आणि लसूण सोनेरी रंगावर आल्यानंतर आता त्यामध्ये मसाले घालून घेऊया। तर इथे मी 1 चमचा लाल मिरचीची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ। आता आपल्याला हे सर्व जिन्नस तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। मसाला चांगला शिजण्यासाठी आपल्याला त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहे। साधारण 5-1 मिनिटं मसाला चांगला शिजवून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये मी खोबरं आणि कांद्याचं वाटण करून घेतलं होतं। तर ते मी घालून घेणार आहे। साधारण 2 ते 3 चमचे वाटण मी इथे घालून घेत आहे आणि ते सुद्धा आपल्याला आता मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा खोबऱ्याचं वाटण घातल्यानंतर आपल्याला साधारण 10 मिनिटं हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे। 10 मिनिटं मसाला व्यवस्थित शिजल्यानंतर आता ह्यामध्ये मी सुक्की मच्छी घालून घेत आहे। ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असल्यास घाला अन्यथा स्किप करा। पण सुक्की मच्छी घातल्यानंतर त्याला खूप चांगली टेस्ट येते। तर इथे आपल्याला मसाल्याबरोबर सुक्की मच्छी चांगली परतून घ्यायची आहे आणि पाणी घालून 10 मिनिटं ती चांगली शिजवून घ्यायची आहे। आता मच्छी त्यामध्ये शिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करू। इथे मी फणसाचे तुकडे थंड करून घेतले आहेत। आता आपल्याला ते कुटून घ्यायचे आहेत। तर इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही एक फणसाचा तुकडा अशा प्रकारे कुटून घ्या। अशा प्रकारे मी इथे सर्व फणसाचे तुकडे कुटून घेतले आहेत। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली मच्छी चांगली शिजली आहे। त्यामध्ये मच्छी शिजताना मी 2 ते 3 कोकम घालून घेतले आहेत। आता आपण त्यामध्ये कुटलेले फणसाचे तुकडे घालून घेऊया आणि अशा प्रकारे ढवळत सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया आणि त्यावर झाकण लावून आपल्याला पुन्हा 5-1 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। साधारण 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली फणसाची भाजी तयार झाली आहे।
आता आपण त्याला वरून कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया। तर अशा प्रकारे आपली कोकणातली स्पेशल फणसाची भाजी तयार झाली आहे। आता ती गरमागरम सर्व करूया। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा।